कधी करतात नाद खुळा, कधी ठेवतात खटक्यावर बोट. कधी करतात नाद खुळा, कधी ठेवतात खटक्यावर बोट. कधी असतो यांचा विषय हाड, कधी करतात विषय कट. इथल्या शिव्या म्हणजे वट्ट प्रेम, इथल्या शिव्या म्हणजे वट्ट प्रेम. कारण प्रेम आणि गेम इथे असतंय सगळं सेम. बरोबर ओळखलंय. NDTV मराठी इलेक्शन कार्निवल आज पोहोचलंय महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरकर मोठ्या संख्येने आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार महाराष्ट्राला देणारी भूमी. कोल्हापूर म्हणजे पंचगंगेच्या तीरावर सहकार फुलवणारी भूमी. कोल्हापूर म्हणजे गूळ आणि मिरची यांची चव महाराष्ट्राला एकत्रित देणारी भूमी. फडकुस्तीचा असो किंवा लावणीचा असो, रसरशीतपणे फुलवणारी भूमी. आणि अंबाबाईचा आशीर्वाद, ज्योतिबाचा आशीर्वाद अवघ्या महाराष्ट्रापर्यंत नेणारी हीच भूमी. याच भूमीमध्ये आज राजकारणाचा फडही तितक्याच जोरात रंगलाय. NDTV मराठीच्या इलेक्शन कार्निवलमध्ये आज कोल्हापूरच्या 10 मतदारसंघांमध्ये वातावरण नेमकं काय आहे? एकीकडे राजकारण जोरात सुरू असताना, दावे प्रतिदावे सुरू असताना, वाद प्रतिवाद सुरू असताना सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि राजकीय पक्ष त्या सगळ्यावर काय विचार करतात, या सगळ्याचा आढावा आजच्या कार्यक्रमामध्ये घ्यायचा आहे. पण जर कोल्हापुरात आलोय तर भूमी जशी कलावंतांची आहे तशीच शाहिरांची आहे. त्यामुळे शाहिरांचा पोवाडा झाल्याशिवाय कार्यक्रमाची सुरुवात कोल्हापूरमध्ये करणं अशक्यच आहे. त्यामुळे सुरुवात करूयात पोवाड्यानं. शाहीर करा सुरू. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज की. NDTV वर जनतेचा आवाज. आता टाळ्यांचा रिदम असला पाहिजे. ओ NDTV वर जनतेचा आवाज. महाराष्ट्र आज बोलणार, कोल्हापूरकर आज बोलणार. हो अवखर कुणाचं खोट कुणाचं, अवखर कुणाचं खोट कुणाचं, जनतेत पोलाज खोलणार. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा. मतदान वजीर हे जी जी जीर जी. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा. मतदान वजीर हे जी जी जीर जी. राजकारणाचा खेळ नाही कुणालाच मेळ, राजकारणाचा खेळ नाही कुणालाच मेळ. कोल्हापूरचा विकास कसा साधणार, कोल्हापूरचा विकास कसा साधणार. हो शिवशाहूंचा विचार कुणाला तारणार, शिवशाहूंचा विकास कुणाला तारणार. कुस्तीचं मैदान कोण मारणार. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा. मतदान वजीर हे जी जी जीर जी. मतदारा मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा. मतदान वजीर हे जी जी जीर जी. गवताचा बिंडा पुढारी गुंडा, ओ गवताचा बिंडा पुढारी गुंडा. गळ्यात नको हो धोंडा, गळ्यात नको हो धोंडा. हो दारू मटण मिसळ पैशाला, ओ दारू मटण मिसळ पैशाला विकणारा इथला नसावा. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा. मतदान वजीर हे जी जी जीर जी. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा. मतदान वजीर हे जी जी जीर जी. इकडून उड्या आणि तिकडून उड्या, विकासाचा मलिदा कोण खाणार, विकासाचा मलिदा कोण खाणार. आणि बोक्याच्या भांडणात लोली वितळणार, अहो बोक्यांच्या भांडणात लोली वितळणार. सत्तेचं तूप कोण खाणार. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा. मतदान वजीर हे जी जी जीर जी. मतदारा जागेरा, मतदान हक्क तुझा मान करा. मतदान वजीर हे जी जी जीर जी. जय शिवराय. क्या बात आहे शाहीर, खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आणि आता माझ्यासोबत कोल्हापूरमधल्या विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, कार्यकर्ते उपस्थित आहेत, सर्वसामान्य कोल्हापूरकर उपस्थित आहेत. पाहुण्यांची ओळख करून घेऊयात. काँग्रेसच्या वतीनं भारती पवार या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यात. भारती मॅडम, खूप खूप स्वागत कार्यक्रमामध्ये आपलं.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं प्रतिनिधित्व करतायत सुनील मोदी सर, आपलं खूप खूप स्वागत कार्यक्रमामध्ये. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रतिनिधित्व करतायत किशोर घाटगे सर, स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. भाजपच्या वतीनं महेश जाधव या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. महेश जाधवजी, खूप खूप स्वागत कार्यक्रमामध्ये आपलंही. मनसेच्या वतीनं प्रसाद पाटील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. प्रसादजी, खूप खूप स्वागत आपलं सुद्धा. आणि या सगळ्या गेस्टमध्ये निष्पक्षरित्या कोल्हापूरकरांची बाजू मांडण्यासाठी, कोल्हापूरकरांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी पत्रकार आपल्यासोबत आहेत. कोल्हापूरमधले वरिष्ठ पत्रकार सुखदेव गिरी, पुण्यनगरीचे वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. सुखदेव, आपलंही खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. सुरुवातीला सुखदेव, तुमच्यापासून सुरुवात करते. कोल्हापूरकरांचे असे कोणते प्रश्न आहेत जे सध्या कोल्हापूरच्या एकूण राजकीय कोलाहलामध्ये समोर येतच नाहीत आणि चर्चेला यायला हवेत असं तुम्हाला वाटतं? थोडक्यात कोल्हापूरचा महत्त्वाचा प्रश्न घेतला तर कोल्हापूरची हद्दवाढ. बरं, कोल्हापूर महानगरपालिकेची ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवसापासून आज अखेर कोल्हापूरची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाहीये. आणि दुर्दैवानं या निवडणुकीमध्ये कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवाराने घेतलेला नाही. हे खऱ्या अर्थानं आमचं दुर्दैव म्हणावं लागेल. त्याच्याबरोबर राजर्षी शाहू महाराजांचं एक जिवंत स्मारक म्हणून आम्ही ज्याच्याकडे बघतो, कोल्हापूरची शाहू मिल. कोल्हापूरची शाहू मिलीचे मध्यवर्ती कोल्हापूरच्या शहरामध्ये एक खूप मोठी जागा आहे. शाहू मिलची खूप जुनी इमारत आहे. तर ते शाहू मिलच्या जागेवरती शाहू महाराजांचं जिवंत स्मारक व्हावं अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी. शाहूप्रेमी त्यासाठी वारंवार आंदोलन करतात, परंतु त्याचाही कुठं या निवडणुकीमध्ये उल्लेख दिसत नाही. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या प्रदूषणाचा विषय आणि महापुराचा विषय होता, तो काही अंशाने या निवडणुकीमध्ये आलाय. काही अर्थाने त्या राज्य शासनाने भूमिका घेतल्यामुळे तो मुद्दा थोडासा चर्चेत येतोय. आपण सत्ताधाऱ्यांकडनं आधी जाणून घेऊयात की लोकांनी हे सगळे प्रश्न असताना त्यांना मतं का द्यावीत. शिवसेना शिंदे गटापासून सुरुवात करूयात. सर, कोल्हापूरच्या हद्दवाढीबद्दल आमचे जे उमेदवार आहेत सन्माननीय राजेशजी क्षीरसागर यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्यावर बैठका घेतल्या आणि आमची स्पष्ट भूमिका आहे की कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे. परंतु काही राजकीय नेते राजकीय दृष्टिकोनातून याला विरोध करतात. राहतात कोल्हापुरात, सर्व सोयी सुविधा कोल्हापूर शहराच्या भोगतात. शहरात आले की हद्दवाढीची भूमिका घेतात आणि ग्रामीण भागात गेले की हद्दवाढ विरोधी भूमिका घेतात. कुणाबद्दल बोलताय? जे कोण म्हणजे आमच्या विरोधी पक्षाचे, थोडक्यात म्हणजे काँग्रेसचे नेते, मी स्पष्ट बोलतो, शहरात एक भूमिका घेतात आणि ग्रामीण भागात भूमिका घेतात. कारण त्यांचं त्या ठिकाणी समजा हद्दवाढ झाली तर एक नगरसेवक होणार आणि त्या ठिकाणी आता ग्रामपंचायतीचे 10-12 सदस्य आहे, म्हणजे त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. म्हणून या दृष्टिकोनातून फक्त हद्दवाढीला विरोध आहे. कारण आपण जर शहरात बघितलं तर रस्त्याची एक बाजू शहरात येते आणि दुसरी बाजू ग्रामीण भागात येते रस्त्याची. त्यामुळे हद्दवाढीला हा राजकीय दृष्टिकोनातून विरोध आहे. तुमचा रोग काँग्रेसकडे. दुसऱ्या प्रश्नासाठी आपण काँग्रेसची बाजू ऐकून घेऊयात ना. बोला बोला मॅडम, भारती मॅडम. त्यांनी सांगितलं की काँग्रेसचा विरोध आहे, अत्यंत चुकीचा आहे. गेली 10 वर्ष या राज्यावरती भाजप शिवसेनेची सत्ता आहे, 14 पासून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, चंद्रकांत दादांनी पालकमंत्री असताना कोल्हापूरचा काही विभाग म्हणजे काही गावं प्राधिकरणात घेतो आणि प्राधिकरणामध्ये ती गावं एवढी सुशोभित करून दाखवतो की आपोआप सगळी गावं आमच्या शहरामध्ये येतील असा त्यांनी त्यावेळी दावा केला होता. पण एकाही गावामध्ये एक नया पैसा सुद्धा गेला नाही. त्यामुळे त्या ग्रामपंचायती म्हणाल्या की आज तुम्ही आम्हाला असं करताय. प्रश्न कोणता आहे की आज शहराचीच वाट लागलेली आहे. आजूबाजूच्या खेड्यांना किमान ग्रामपंचायतीची अनुदान मिळतात, त्यात त्यांची ग्रामपंचायत चालते. पण हे इथं आल्यानंतर ना अनुदान ना काम, अशा अवस्थेमध्ये ते जाऊ शकतात असा त्यांना त्याचा आहे म्हणून ते विरोध करतात. आता तुम्ही भाजपच्या चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं, त्यामुळे भाजपची यावरची बाजू ऐकून घेऊयात आणि मग पुढच्या मुद्द्याकडे. खरं तर देशावर आणि राज्यावर देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसची सत्ता आहे, हे खोटा आहे. आरोप हा खोटा आहे. दादानी तर प्राधिकरणाच्या निमित्तानं हद्दवाढ व्हावी म्हणून मी स्वतः मुंबईला त्यावेळच्या देवेंद्र फडणवीसांच्या, ऐका आता तुमचा, आम्ही बोलतो तुमच्यामध्ये बोललो नाही, पण आम्ही मुंबईला बैठक झाली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, त्यावेळेला हद्दवाढीला आम्ही खूप ताकद लावली पालकमंत्री चंद्रकांत दादांनी. पण ही आता यांनी जे सांगितलं की कोल्हापूरचा भकास झालाय, कोल्हापूरचा विकास नाही, ग्रामीण भागातली लोक म्हणतात की कोल्हापुरात सुविधा देत नाहीत. महापालिकेचं हे काम आहे, महापालिकेत सत्ता यांची आहे आणि सत्ता असून हे सुविधा देत नाहीत. या महापालिकेवरती ग्रामीण भागाच्या लोकांचा
विश्वास नाही आहे आणि म्हणून हद्दवाढ झालेला नाही. हद्दवाढीचे पुरस्कर्ते आम्हीच आहोत. कधी होणार एका वाक्यात सांगा, कधी आमची होणार? सत्ता आल्यानंतर 100% यामध्ये हद्दवाढ झाल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही. तिसऱ्यांदा तुमची सत्ता आल्यावर, आता सत्ता येणार आमची आणि तिसऱ्यांदा सत्ता आल्यावर बरोबर आहे. दुसऱ्यांदा म्हणा, तशी 95ला एवढा विषय नव्हता, पण 14 ते 19 आम्ही काळ तेवढाच केला. आता मी सगळ्यांकडे येतेय, मला फक्त हात वर करून सांगा की या प्रश्नांव्यतिरिक्त अजून प्रश्न कुणाकुणाला विचारायचे आहेत कोल्हापूरसाठीचे. बरं, इथून सुरुवात करूया. मॅडम, कोल्हापूर ही शाहू नगरी आहे. इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा रस्त्यांचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी 4500 कोटी रुपये या कोल्हापूरसाठी मंजूर केलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. परंतु प्रत्यक्षामध्ये कोल्हापूरचे आता जर रस्ते बघितले तर रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हा फार मोठा प्रश्न आहे. आज सकाळचाच फोटो, संभाजीनगरचा रस्ता रात्रंदिवस काम करून आज झालेला आहे. हा आलेला फोटो आहे, प्रत्यक्षात जाऊन तुम्ही स्वतः बघा. आणि युटिलिटी शिफ्टिंगसाठी हे काम थांबलेलं होतं. आता मला सांगा, थांबलेलं होतं युटिलिटी शिफ्टिंगसाठी. तुम्ही म्हणताय कामं झाली, लोक हे फोटो दाखवतात, काय करायचं? काम सुरू आहे, युटिलिटी शिफ्टिंग साठी थांबलं होतं आणि पावसाच्या पूर्ण नाही झाली आहे. आता वर्क ऑर्डर निघालेले आहे, आता होणार, काम चालू आहे, पूर्ण होणार. चला चला, बर एक मिनिट, पुढच्या मुद्द्याकडे. अजून कुणाला नवीन मुद्दा मांडायचा आहे का? आपण रस्त्याच्या मुद्द्यावर पुढे जाऊयात, एकाच मुद्द्यावर नको थांबूयात. पुढचा मुद्दा. मॅडम, कोल्हापूर हे शैक्षणिक म्हणून शाहू महाराजांनी स्थापन केलेली नगरी आहे. इथे सर्व प्रकारचं उच्च शिक्षण मिळतं, पण कोल्हापूरला ITI पार्कचा विषय या राजकर्त्यांनी फुटबॉल करून टाकलेला आहे. कमीत कमी कोल्हापूरचे 25 ते 30 हजार मुलं पुण्या, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर इथं कामासाठी जातात. आता सुखदेव गिरींनी सांगितलं शाहू मिलच्या ठिकाणी शाहू स्मारक उभारावं, पण कोल्हापूरमध्ये एवढे शाहू स्मारक झाले आहेत. मी म्हणतो त्याच ठिकाणी एखादी ITI पार्क उभारला तर लोकांना रोजगार निर्माण होईल, खूप चांगले होईल. कोल्हापूरच्या लोकांचं स्थलांतर थांबेल, कोल्हापूरला खूप चांगला व्यवसाय मिळेल, तरुण पिढीला काहीतरी चांगला रोजगार मिळेल. याच्याकडे यांनी राजकारण सोडून लक्ष द्यावं. काँग्रेसने उत्तर द्यावं याचं. काय याचा विचार होत नाही कोल्हापूरमध्ये? कोल्हापूरच्या मुलांना का बाहेर जावं लागतं? ज्या कोल्हापूरमध्ये उद्योगधंदे महाराष्ट्राच्या इतर शहरांच्याही अगोदर आले, त्या कोल्हापूरमध्ये त्यांच्याकडे काँग्रेस नाहीये. हो मॅडम, सत्ता जरी त्यांच्याकडे आमदार नाहीयेत का? किती वर्ष तुमचे आमदार नाहीयेत का? तुमची सत्ता कधीच हा प्रश्न फक्त आजचा नाहीये. शाहू मिलचा प्रश्न हा गेले, शाहू मिलचा नाहीये. त्यांनी शाहू मिलच्या जागेचा सांगितलेला आहे. IT पार्क साठी टेंबलाबाईच्या वाडीजवळ जागा तयार केलेली आहे. शाहू मिलच्या जागेमध्ये IT पार्क होऊ शकत नाही. बर, जागेमध्ये मागतच नाही हो. नाही, शाहू मिलच्या जागेमध्ये आम्ही मागतच नाहीये. या अगोदर जितके शिक्षण संस्था तुमच्याकडे होत्या त्यावेळेस तुम्ही IT पार्क का आणलं नाही इथं? आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो, उत्तर दक्षिणचे दोन्ही आमदार तुमचे असताना तुम्ही काय केलं मग? मी या ठिकाणी खासदार तुमचे, आता सुद्धा खासदार तुमचे. हो ताई, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, 35 एकर जागा शेंडा पार्क मध्ये अक्वायर केलेली आहे. 35 एकर जागा अक्वायर केलेल्या आहे IT पार्क साठी. आमदारही तुमचे आहेत, मग का शिक्षणासाठी प्रयत्न होत नाही? एवढे वर्ष प्रत्येक वेळेला सत्ताधाऱ्यांकडेच बोट कसं दाखवायचं? बघा, हे जे म्हणतायत 70 वर्ष, 70 वर्षामध्ये IT पार्कचा CPR मोठा झाला नाही, बावडा मोठा झाला. एका पन्हाळा तालुक्यामध्ये मॅडम 3 महिन्यात 16 मुली आणि 9 विवाहिता बेपत्ता आहेत. म्हणजे त्या 16 मुलीमध्ये जवळजवळ सगळ्या टीनएजर आहेत, म्हणजे 10वी आणि 12वीच्या मुली आहेत. आणि गृहमंत्री सांगतात लाडकी बहीण आणि विविध काहीतरी बोलतात. तर मला हा या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की ह्या 3 पन्हाळा तालुक्यातला हा प्रश्न, एका तालुक्यामध्ये 3 महिन्यात जर एवढ्या जात असतील तर गृहमंत्र्यांचं ह्या महिलांच्या बाबतीत काय धोरण आहे? या अशा पद्धतीनं चालणार का? कोल्हापूरमधनं यावं हे दुर्दैव आहे, पण यामध्ये जिथं जिथं अशा घटना घडतात त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाते. आणि या अशा पद्धतीची या घटना घडतात आणि अशा घटना घडतात म्हणून आपल्या नाही कारवाई होते. आणि ऐका, आता यावरती देवेंद्र फडणवीसांनी परवाच जाहीर केलेला आहे, डायरेक्ट पोलीस खात्यामध्ये 25,000 मुलींना आम्ही नोकऱ्या देतो असं जाहीर केलेलं आहे. जाधव साहेब, मुलींना नुसतं भरती करून हे नाही आहे. या ठिकाणी
गंभीर प्रश्न आहे. 16 वर्ष 18 वर्षाच्या मुली या ठिकाणी 3 महिन्यात फक्त एका पन्हाळा तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात किती असे प्रश्न असतील तुमच्या काळात देखील या संख्या मोठ्या इश्यू आहे. त्याची आकडेवारी आपल्याकडे आहे. त्याची तुमच्या काळात होत नाही असं नाही. महिला म्हणून सांगते तेवढा ऐका 1 सेकंद ऐका माझं. हा प्रश्न खूप गंभीर आहे. हा प्रश्न फक्त कोल्हापूर पुरता नाहीये. हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रात आहे. तुम्ही मांडलेला मुद्दा अत्यंत कळीचा आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की जबाबदार राजकीय प्रतिनिधी म्हणून एकमेकांच्या सत्तेच्या काळाकडे या मुद्द्यावर तरी आपण आपल्याला ठोस निर्णय घ्यावे लागतील. निर्णय सांगितलेला आहे 100%. देवेंद्र फडणवीस सांगितलेला आहे की या संदर्भात कुणालाही माफ केलं जाणार नाही. हे म्हणतात ना सुरक्षित नाही आहेत महिला. मग ह्यांना प्रश्न विचारते. ह्यांचे आमदार जेव्हा बलात्कार एन्जॉय करा म्हणून सांगतात, महिलांना बकरी आणि माल म्हणतात, त्याच्या आधी त्यांनी उत्तर द्यायचं आणि प्रश्न विचारायचे. बोला. नाही, मला मगाशी जो 2 मुद्दे मांडले त्या प्रकरणावर की तुम्ही महिलांचा मान ठेवत नाही. आता विचारले ना, आता प्रश्न विचारला उत्तर देऊ. मला काय वाटतं, भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांना बहुतेक काहीतरी काम नाहीये, प्रचार सोडून इकडे आलेले आहे. तुम्ही जाऊ नका तसं काय एवढून आले आणि तुमचा उमेदवारच नाही, चिन्ह नाही. तुमचा उमेदवार नाही, चिन्ह नाही. तुम्ही कशाला आला? नाही. होल्ड सर, माझी विनंती आहे. उमेदवार नाही, चिन्ह नाही. अपक्ष उमेदवाराचा प्रचार करायला लागलाय. एक मिनिट मला बोलू देत. मी बोलते उमेदवार नाही, अपक्ष उमेदवाराचा प्रचार करायला लागलात. तुम्ही उत्तर द्या आधी. खाली बसा. सर, माझी विनंती आहे की इथे आलेला सर, इथे आलेला प्रत्येक माणूस हा NDTV मराठीला आमंत्रित केलेला आहे. तुमच्याकडून, माझ्याकडून किंवा कुणाकडून त्याचा अपमान होता कामा नये. ऐकून घेण्याची विनंती आहे माझी. ऐकून घ्या. पण कुणाला काम नाही म्हणून इथे आलं नाही हे वाक्य प्लीज तुम्ही बोलू नका. तुमच्या मुद्द्यावर बोला. मला ना फार वाईट वाटतंय की कोल्हापूर सारख्या पुरोगामी विचार, मला फार वाईट वाटते तुमच्या सगळ्यांकडे बघून. कोल्हापूर सारख्या शहरामध्ये महिला सुरक्षिततेवर बोलताना हे व्हायला नको आहे. आणि मी हे सगळ्यांना सांगते, मी कुणालाही एकाला सांगत नाही. महिला सुरक्षतेचा प्रश्न आपण या मुद्द्यावर थांबूयात, कारण ज्या तऱ्हेची चर्चा इथे झालेली आहे ना महिला सुरक्षिततेवर, ती एक महिला म्हणून, एक साधी सामान्य नागरिक म्हणून मला पसंत नाहीये. या मुद्द्यावर मी इथेच थांबते. पुढचा मुद्दा कोल्हापूरकरांचा नाही घेणार या मुद्द्यावर. सुखदेव, तुम्हाला विचारतीये, कोल्हापूरला पडणारा पुराचा विळखा 2019 पासून ही समस्या अत्यंत गंभीर होत चाललेली आहे आणि कोल्हापूरमध्ये होणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये ती चर्चेला येते सुद्धा. या निवडणुकांमध्ये याची काय परिस्थिती आहे आणि गेल्या जवळपास 5-6 वर्षांमध्ये या बाबतीत काय झालंय? मुळात दुर्दैव असं आहे की कोल्हापूरचं 2005ला एक कोल्हापूरला खूप मोठा पूर आला होता. त्याच्यानंतर 2019ला आला आणि 2019 नंतर 21ला आला. 2005ला जो पूर आला त्यावेळची जी पूररेषा होती कोल्हापूरची, तर ती पूररेषा ओलांडून 2019 पर्यंत जर बघितलं तर ते पूररेषा जो क्षेत्र होता त्या पंचगंगेची पूररेषाच अस्तित्वात राहिली नाही. इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून ज्या बिल्डर लोकांनी अतिक्रमणं केली, अनेक लोकांनी नदीच्या पात्रामध्ये खरमाती टाकली, नदीचं पात्र बुजवलं, त्याच्यामुळे एवढी वाईट परिस्थिती आली की पंचगंगेचं पाणी ज्या पात्रातून जायला पाहिजे होतं त्या पात्रामध्ये खरमाती राहिल्यामुळे ते पाणी जे आहे तो फुगवटा शहरामध्ये घुसला. पुराच्या संदर्भात मी उत्तर देतो. हे खरं आहे की अनेक वर्ष पुराच्या पाण्यामुळं लोकांची घरच्या घरं अक्षरशः पाण्याखाली जातात, संसार उद्ध्वस्त होतात, त्यांची सगळी कागदपत्र डॉक्युमेंट सगळे वाहून जातात आणि त्यांना स्थलांतरित करावं लागतंय. पण आत्ताचे आमचे असणारे महायुतीचे उमेदवार आमदार राजेजी क्षीरसागर साहेब यांनी अगदी परवाच गेल्या 1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री इथं आलेत आणि 3200 कोटी रुपये या पुराच्या पाण्यासाठी आणलेत. हे पुराचं पाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवण्याचं हे मंजूर झालेलं आहे. कायमचा प्रश्न. आता इथून पुढे पुराच्या पाण्याचा धोका कोल्हापूरला राहणार नाही ही 100% गॅरंटीने सांगतो. हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. चुकीची कोल्हापूरला पुराचा धोका पडल्यानंतर चुकीची माहिती देतात. तुम्हाला माहिती चुकीची माहिती देतात. चुकीची माहिती देतात. वर्ल्ड बँकेने तो नाकारलाय, मंजूर झालेला आहे तुम्हाला. आम्ही कोल्हापुरातल्या या सामाजिक चळवळीत काम करणारी तरुण मंडळी आहोत
आम्ही खरं तर या सगळ्यांच्याच उत्तरानं आमची निराशा होती की काय असं वाटतंय, कारण चर्चेतनं इथं चर्चेचं उराळ चालू आहे, पण कोल्हापूरच्या समस्या काही सुटत नाही आहेत. आज शहराच्या 2 भागांना जोडणारा परीख पूल आहे, तर या परीख पुलामधनं चालत जाताना 2 फुटापर्यंत पाणी आणि काही स्वरूपात आम्ही बघतोय, त्यातनं नागरिकांना जायला लागते. रस्त्याची समस्या कोल्हापुरातली आहे, कचरा उठावाची समस्या कोल्हापुरात आहे, अनेक प्रश्न, शाहू जन्मस्थळ, शाहू समाधीस्थळ, ज्या शाहू महाराजांचा वारसा आपण सांगतोय, या समाधीस्थळाचं काम सुद्धा आज पूर्ण झालेलं नाही आहे. आणि अनेक समस्यातनं जात असताना आज आम्हाला पक्ष ओळखत नाही, कुठला पक्ष कुणी फोडला, परंतु सहकारासाठी जर आपण एकत्र येत असेल, पक्ष आणि गटतट सोडून जर आपण एकत्र येत असेल, तर कोल्हापूरच्या विकासासाठी आपण एकत्र येणार आहे का, ह्याचं उत्तर सगळ्यांनी पहिल्यांदा देण्याची गरज आहे. मी या ठिकाणी सांगतो की कोल्हापूरचा विचार आहे, ज्या विचारासाठी कोल्हापूर ओळखलं जातं आणि त्या तरुण मुलांना अगदी थोडक्यात सांगितलं. शाहू समाधी अगदी एक वाक्यामध्ये वेळ संपली. शाहू समाधी स्थळाला 10 कोटी दिले आणि त्यांनी पारीख पुलाचा प्रश्न लावला. या ठिकाणी फिरोज शेख आहेत, त्यांच्या बरोबरीनं आम्ही आंदोलनात आहे आणि यासाठी देखील त्यांचा देखील न्यायालयात पाठपुरावा चालू आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वे मंत्रालयाकडे या ठिकाणी केंद्र आणि राज्याचं सांगत नाही, वेळ जाईल, पण कोल्हापूरसाठी आम्हाला मतदान का करा हेच तुम्हाला सांगतो. कोल्हापुरामध्ये मेडिकल कॉलेज 1100 बेडचं हे मंजूर झालं, सुरू झालं. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत दादांनी इंजिनिअरिंग सुरू झालंय का? सुरू झालंय, सुरू झालं. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांनी इंजिनिअरिंग कॉलेज आलं, ते सुरू झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये आता सांगितलं 3200 कोटी पुण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय. हा रंकाळा विद्यमान आता आमचे असणारे होणारे आमदार, माजी आमदार राजेश क्षीरसागर 25 कोटी रुपये आणलेत, त्याचा विकास सुरू आहे. आज कोल्हापूरचे सगळे लोक या ठिकाणी पर्यटक यायला आलेले आहेत. गांधी मैदान इथं आहे मोठं, त्या गांधी मैदानाला सुद्धा चला आपल्याला जाहिरनामा नाही वाचायचा. ठीक आहे मला बोलू द्या. नाही खूप केलं, ठीक आहे. ऐकलं आता ना, विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक पक्षाला बोलण्याचा अधिकार आहे, परंतु विकासाबरोबर ही स्वाभिमानाची लढाई आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे धोके दिलेले त्याचा बदला कोल्हापूरची जनता घेणार. 1100 कोटीचं त्यांना विचारा, हॉस्पिटल सुरू झालं का नारळ फुटला, या 2 गोष्टीतले पहिला म्हणून विचारलं मी त्यांना, झालं की नाही. नारळ फुटला, नारळ भूमिपूजन झालं, हॉस्पिटल सुरू नाही झालं, बरोबर, काम सुरू झालं, हॉस्पिटल नाही सुरू झालं. ठीक आहे, मंजुरी. रंकाळ्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, किंवा त्या युवकानं सांगितलं कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूरचं केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे, केशवराव भोसले नाट्यगृह हे काही निष्कर्ती लोकांच्यामुळे ते जळलं. या सगळ्याला जर बघितलं, एक अतिशय महत्त्वाचा व्यक्ती जबाबदार आहे, तो म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचा अपात्र शहर अभियंता मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे साहेबांनी रस्त्याच्या कारणावरून त्याला बडतर्फ केलं होतं आणि 11 महिन्यामध्ये सेटलमेंट करून तो त्या पात्रतेचा लायकीचा नाहीये, तरी देखील त्या पदावरती बसून ही कोल्हापूरची जी वाट लावायची चालली आहे, ही संपलाय माझा. उत्तरं दिली आहेत ना. मुद्दा असेल तर, तुमचा प्रश्न असेल तर मला सांगा, मला एक्सप्लेनेशन नको. तुमचं झालंय सर, प्रश्न असेल तर तुम्ही उत्तर देऊ नका. केशवराव भोसले नाट्यगृह असू दे किंवा कोल्हापूरची जी झालेली दुरावस्था असू दे, त्याला एक व्यक्ती कारणीभूत नाही आहे. गेली अनेक वर्ष महानगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती त्या काँग्रेस त्यांच्यामुळे ही सगळी दुरावस्था झालेली आहे. रोजगाराच्या मुद्द्याबद्दल आता प्रश्न उपस्थित झाला आहे, तर इथल्या काँग्रेसच्या नेत्यांना कॉलेज काढायला समजलीत, पण त्या कॉलेज नंतर रोजगार निर्मिती करायसाठी जे IT पार्क आणलं पाहिजे त्याच्यासाठी नुसतेच त्यांनी शब्द दिले. तर काँग्रेसच्या नेत्यांना मला विचारायचं आहे, त्यांनी असं सांगितलं होतं की मी जर या 5 वर्षात IT पार्क कोल्हापूरमध्ये आणलं नाही तर मी परत इलेक्शनला उभारणार नाही. कोणी सांगितलं होतं? राजकीय संन्यास घेतो म्हणून सांगितलं. कोणी सांगितलं? बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज पाटील साहेब यांनी. त्यांनी राजकीय संन्यास घेतो म्हणून सांगितलं, तर घेतला का? आता याच्या एक मिनिट आता सगळ्यांचे ऐकलेत, रोजगाराचे प्रश्न ऐकलेत. 1 मिनिट उत्तर द्यायला तुम्ही सुरुवात करण्या अगोदर थेट तुमच्या नेत्यांवर आरोप झालेत, त्यामुळे तुम्ही उत्तर द्या आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या वतीनं हे मला त्यांनी दाखवून द्यावं. हे चुकीचं सांगतायत. शिक्षणाची केंद्र उभी केली म्हणून पोरं शिकतायत काय? रोजगार निर्मिती करण्याचं काम केंद्र 2 लाख नोकऱ्या वर्षाला देणार होतं. तुम्हाला करता आली नाही. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असून एक त्यांना एज्युकेशन संस्था करता आली नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे. हे म्हटले ना, आणखीन एक वाक्य जोडतो,
थेट पाईपलाईन कोल्हापूरला जर मी दिलं नाही तर संन्यास घेतो. माझ्याकडे व्हिडिओ आहे. पाणी चर्चा रंगली आहे, चर्चा रंगली आहे, मुद्दे तुमचे अनेक आहेत, पण मला वेळेची मर्यादा आहे. चर्चा खूप चांगली चालू आहे, पण मला वेळेची मर्यादा आहे. अनेक प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला, अनेक मुद्द्यांना हात, अशी चर्चा आपली रात्रभर संपणार नाही. रोजगाराचा मुद्दा असेल, पाण्याचा मुद्दा असेल, प्रदूषणाचा मुद्दा असेल किंवा कोल्हापूरला पसणाऱ्या महापुराचा विळखा असेल, या सगळ्याच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांकडून, विरोधकांकडून, दोघांकडूनही उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्नांवर उत्तरं जनतेला अजूनही मिळत नाहीयेत. मात्र कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं एक पुरोगामी विचारांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि कायमच राजकीय मुद्दे असू देत अथवा सामाजिक मुद्दे असू देत, कोल्हापूरकरांनी आपला आवाज बुलंद ठेवला. आजच्या कार्यक्रमातही तो आवाज तसाच दिसलेला आहे. कोल्हापूरच्या राजकारणाच्या कोलाहलात त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळावीत अशी अपेक्षा करूयात. आणि यानंतर आजच्या NDTV मराठी इलेक्शन कार्निवलच्या या एपिसोडमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा NDTV मराठी.